सर्वांना नमस्कार. मी महेश बन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनलवर सहर्ष असं स्वागत करतो. मित्रो, आपण शिक्षण सप्ताहानिमित्त व्हिडिओची सिरीज बनवत आहोत. यापूर्वी 3 व्हिडिओ बनवलेले आहेत, तेही आपण पाहून घ्यावेत. आज आपण 4था व्हिडिओ बनवत आहोत. दिवस 4था हा आपण सांस्कृतिक दिवस म्हणून साजरा करणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब मात्र नक्की करा. गुरुवार 4था दिवस सांस्कृतिक दिवस साजरा करायचा आहे. या निमित्ताने सांस्कृतिक दिनाची उद्दिष्टे: पहिला आहे, सांस्कृतिक दिवसांमध्ये विविधता, जागतिक जागरूकता, परस्पर आदर, सर्जनशीलता, अंतर्दृष्टी आणि सामुदायिक भावनेचा प्रसार करणे. जागतिक स्तरावरती सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जी प्रगती वेगवेगळेपण आहे ते या ठिकाणी प्रचार करणे. त्याचबरोबर दुसरा आहे, कला आणि संस्कृतीच्या विविध उपक्रमाद्वारे शालेय वातावरणाला चैतन्यमय आणि आनंददायक बनविणे. आपल्याला माहिती आहे की शाळेचे वातावरण आनंददायी होण्यासाठी कला आणि संस्कृती म्हणजे संगीत, नृत्य, नाट्य याचा खूप उपयोग होतो, जेणेकरून विद्यार्थी आनंददायीपणे सहभागी होतात. 3, शालेय समुदायातील प्रत्येक सदस्य किंवा शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी एक योग्य व्यासपीठ प्रदान करणे. आपल्याला माहीत आहे की शाळेतील विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, यांच्याकडे प्रत्येकाकडे कोणती ना कोणती कला असते आणि त्या कलेसाठी एक व्यासपीठ निर्माण करून देणे आणि ते शाळा स्तरावरती पहिलं व्यासपीठ असेल अशा पद्धतीचे उद्दिष्टे आहेत. म्हणजेच एकंदरीत आपणास माहीत आहे की विद्यार्थ्यांना व्यक्त होण्यासाठी एक व्यासपीठ देणे, त्याचबरोबर त्यांच्यातील कलागुणांना वाव देणे, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील दरी कमी करणे, प्रोत्साहन देणे, अशा पद्धतीची ही उद्दिष्टे आहेत. आणि यासाठी वेगवेगळे उपक्रम किंवा सूचना कोणत्या आहेत ते आपण पुढे पाहूयात. यासाठी मार्गदर्शक सूचना कोणत्या आहेत पहा. शाळांमध्ये विविध भाषा, वेशभूषा, खाद्यपदार्थ, कला, वास्तुकला, स्थानिक खेळ, चित्रकला, नृत्य, गाणी, नाट्य, लोक आणि पारंपरिक कला, पथनाट्य, कठपुतलीचे कार्यक्रम, कथाकथन यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, जेणेकरून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कलांची माहिती होणे, त्यांच्याजवळ ज्या कला आहेत त्यांना वाव देणे. पथनाट्य असेल, नृत्य, नाट्यकरण, गीत गायन असेल, चित्रकला असेल, असे वेगवेगळ्या ज्या कला आहेत त्या सर्व कलांना वाव देणे. लोक, प्रादेशिक आणि समकालीन शैली किंवा देशाच्या कोणत्याही भागातून नाटकातील इतर कोणतेही उपक्रम, सामुदायिक गायन म्हणजे समूहगीत, लोकनृत्य, शास्त्रीय आणि प्रादेशिक लोकप्रकार इत्यादी कला प्रकारातून विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे संगोपन आणि प्रदर्शन केले जावे. आता बऱ्याच ठिकाणी स्थानिक वेगवेगळ्या पद्धतीची लोकनृत्य असतात, लोकगीते असतात, अशा पद्धतीनं त्यांनाही या ठिकाणी वाव मिळावा अशी एक अपेक्षा. स्थानिक आणि पारंपरिक कलाकारांना शाळेमध्ये आमंत्रित करावं आणि त्यांच्याकडून सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि त्यांचं कार्यक्रमाचा लाभ या विद्यार्थ्यांना करून देण्यात यावा. यावर आधारित उपक्रम पहा. संपूर्ण शाळेत पेंटिंग डे किंवा शाळेच्या परिसराचे संकल्पनेवर आधारित सुशोभीकरण आयोजित करावे. म्हणजे संपूर्ण शाळेमध्ये पेंटिंग डे याचा अर्थ चित्रकला दिवस, म्हणजे विद्यार्थी, शिक्षक सर्वांनीच, शाळा व्यवस्थापन समिती, कर्मचारी, सदस्य सर्वांनीच या ठिकाणी सहभागी व्हायचा आहे आणि त्यांनी एक चित्रकला दिवस म्हणजे त्यावेळी सर्वांनी चित्रकलेचा आनंद घ्यायचा आहे. किंवा शाळा परिसराचं सुशोभन वेगवेगळ्या पद्धतीने आपण सजावट करत असतो त्यामध्ये सहभागी व्हायचं आहे, जेथे सर्व मुले आणि कर्मचारी सदस्य त्यांच्या आवडीच्या रंग आणि माध्यमासह काम करण्याचा आनंद घेऊ शकतात. दुसरा आहे, सदर उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी शाळा परिसरातील नागरिकांना आमंत्रित करू शकतात. बऱ्याचशा वेळेला वेगवेगळे कलाकार स्थानिक पातळीवरती असतात. चित्रकार असतील, नाटककार असतील, गीतकार असतील किंवा गायक असतील किंवा नृत्य सादर करणारे कलाकार असतील, अशा सर्व लोकांना आपण शाळा पातळीवरती आमंत्रित करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अशा पद्धतीने उपक्रमसुद्धा आपण एक वेगळेपण म्हणून साजरा करू शकतो. स्थानिक सांस्कृतिक संस्था जसे की बालभवन आणि बालकेंद्र, पुरातत्व स्थळे, विविध प्रकारची संग्रहालये इत्यादींचे सहकार्य घेण्यात यावे. म्हणजे आजच्या दिवशी काय करायचं पहा, वेगवेगळ्या ज्या कला आहेत विद्यार्थ्यांच्या अंगी त्यांना वाव देण्यासाठी आपण त्याचं नियोजन शाळा स्तरावरती करून त्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कला आत्मसात होण्यासाठी मार्गदर्शन आणि उपक्रम आयोजित करायचे आहेत. व्हिडिओ नक्कीच आपणास आवडला असेल. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम आपणास मिळेल. अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.